श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक स्थिती सुधारेल का? नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील का? चला जाणून घेऊया कुंभ राशीचे या पंधरवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन विचार, नवीन संधी आणि आयुष्याला वेगळी दिशा देणाऱ्या घटनांचा ठरू शकतो. या काळात तुमच्या कल्पकतेला आणि बुद्धिमत्तेला योग्य वाव मिळेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. काही ठिकाणी परिस्थिती तुमची परीक्षा घेईल तर काही ठिकाणी अनपेक्षित लाभ मिळू शकतो. जुन्या अनुभवांमधून शिकत पुढे जाण्याचा हा काळ असेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा महत्त्वपूर्ण ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही महत्त्वाच्या बैठका, प्रकल्प किंवा कामांमध्ये तुमची भूमिका निर्णायक ठरू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील नाविन्य आणि समस्यांवर उपाय शोधण्याच्या क्षमतेचे कौतुक करू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा राहील. नवीन ग्राहक, नवीन भागीदारी किंवा नवीन व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळू शकतात. ऑनलाईन व्यवसाय, तंत्रज्ञान, संशोधन, शिक्षण, मीडिया किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही मोठ्या व्यवहारात पूर्ण माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ मिश्र पण सकारात्मक राहू शकतो. काही जुन्या आर्थिक व्यवहारांमधून लाभ मिळू शकतो. थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग सापडू शकतो. एखाद्या मित्राच्या किंवा सहकाऱ्याच्या मदतीने आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. घर, वाहन, तंत्रज्ञान किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च वाढू शकतो. त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. बचत आणि गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यातील आर्थिक सुरक्षितता मजबूत होईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ समजूतदारपणा आणि विश्वास वाढवणारा ठरू शकतो. प्रेमसंबंधात असणाऱ्या व्यक्तींना आपल्या नात्याबद्दल अधिक स्पष्टता मिळेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. काही व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय एकत्र घेण्याची वेळ येऊ शकते. छोट्या गैरसमजांकडे दुर्लक्ष करून संवाद वाढवल्यास नात्यातील गोडवा अधिक वाढेल. जोडीदारासोबत केलेले नियोजन भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखाद्या शुभ कार्याचे नियोजन किंवा घरात आनंदाची बातमी मिळू शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. काही जुन्या मतभेदांचे निराकरण होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल. घरासाठी केलेले काही महत्त्वाचे निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. मानसिक ताण, जास्त विचार किंवा कामाचा ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. झोपेची वेळ अनियमित होणार नाही याची काळजी घ्या. पचनसंस्था, रक्तदाब किंवा स्नायूंसंबंधी किरकोळ त्रास जाणवू शकतो. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा फायदा होईल. संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक राहील. मानसिक शांततेसाठी सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे फायदेशीर ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो. नवीन विषय शिकण्याची आवड वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. अभ्यासातील सातत्य आणि मेहनतीमुळे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा परदेशी शिक्षणाशी संबंधित संधी मिळू शकतात. शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. आत्मविश्वास आणि एकाग्रता यामुळे यशाची शक्यता वाढेल. प्रवास आणि नवीन संधी. या पंधरवड्यात काही अनपेक्षित प्रवास घडू शकतात. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा कुटुंबीय कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. हे प्रवास भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि त्यातून लाभदायक संधी मिळू शकतात. काही व्यक्तींना नवीन नोकरी, नवीन प्रकल्प किंवा परदेशाशी संबंधित कामाची संधी मिळू शकते. प्रवासादरम्यान मिळालेले अनुभव तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवतील. आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती. या काळात तुमचे मन नवीन ज्ञान आणि आध्यात्मिक विषयांकडे आकर्षित होऊ शकते.
धार्मिक कार्य, ध्यान किंवा प्रार्थना यामुळे मानसिक शांती मिळेल. काही व्यक्तींना एखाद्या आध्यात्मिक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन मिळू शकते. मनातील गोंधळ कमी होईल आणि अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळेल. सकारात्मक विचार आणि आत्मपरीक्षण यामुळे आत्मविश्वास वाढेल. स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी या काळात मिळू शकते. विशेष सूचना: कोणतीही गोष्ट केवळ उत्साहाच्या भरात करू नका. प्रत्येक निर्णयाचे फायदे आणि तोटे विचारात घ्या. आर्थिक व्यवहारामध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवा. मित्रांवर किंवा ओळखीच्या व्यक्तींवर अतिविश्वास ठेवणे टाळा. संयम आणि शहाणपणाने वागल्यास अनेक अडचणी टाळता येतील. उपाय: दररोज शनिदेव आणि श्री हनुमान यांचे स्मरण करा. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. शनिवारी काळे तीळ किंवा काळे उडीद दान करणे शुभ राहील. कुंभ राशीसाठी हा पंधरवडा नवीन विचारांना दिशा देणारा, प्रगतीच्या संधी निर्माण करणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. काम, पैसा, शिक्षण आणि नातेसंबंध या सर्व क्षेत्रांमध्ये काही सकारात्मक बदल जाणवतील. योग्य नियोजन, संयम आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या संधींचा लाभ घेऊ शकता. हा काळ स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून मोठी स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचा ठरेल. हा पंधरवडा आयुष्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींना वेग देणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील आणि अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळेल. काही नवीन लोक, नवीन अनुभव आणि नवीन संधी तुमच्या जीवनात प्रवेश करू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल, तर वैयक्तिक आयुष्यातही काही आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. जुन्या अडचणींमध्ये अडकून न राहता पुढे जाण्याची मानसिक तयारी होईल. एकूणच हा पंधरवडा आत्मविश्वास वाढवणारा, नवीन शक्यतांचे दरवाजे उघडणारा आणि भविष्यातील प्रगतीसाठी आशादायक ठरणारा काळ असेल. धन्यवाद.